एवं सविख्यातं नारायण पराय प्रभाते क्षेत्रनिवासं भगवान की जय। सब साधु संतन की जय। की जय। ज्ञानेश्वरी म्हणजे आत्मचिंतन म्हणजे आनंदाचं मिलन म्हणजे जेव्हा जो आनंद असतो त्याला सुख म्हणतात आपल्या मराठी भाषेत. सुखाचंच दुसरं नाव आनंद. आनंदासाठीच आपण जगतो आणि कोणाला दुःख हवं असं इच्छा कोणीच करत नाही. प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे. सुख म्हणजे आनंद आहे, आनंद म्हणजे आपलं स्वरूप आहे. पण आपलं रूप सोडून आपण दुसऱ्या विषयाकडे जातो, जगाला पाहतो आणि जगत दृश्याकडे मनाला घाण टाकतो. मन ही जगताकडे असल्यानंतर भगवंताची प्राप्ती नाही. मन ही रामाकडे गेल्यावर देहाची ओळख नाही आणि मन ही संपल्यावर जगत भाव कधीच उत्पन्न होत नाही. जगत भाव जेव्हा विलय पावतो आत्मभाव प्रगट होतो. आत्मभावामध्ये अखंड परमेश्वराचं ऐक्य होतं आणि जगताचा सत्यत्वाचा वाद होतो. दृश्य नाही, अनुभव दृश्य ही चित्रासारखं आहे. आपण एक चित्र बघितलं कागदावर, त्याच्यावर जांभळे केळे सेब आहे. ते जांब हाताने घेऊन खाता येतं का? सत्य आहे का? म्हणजे क्षणिक असतो. कुठलाही पदार्थ आपण आणून ठेवा तो राहतो का नसतो? टिकतो का तो? तसं पदार्थ जगतातला कुठलाही टिकाऊ नाही, तसं देह पण टिकाऊ नाही. मग न टिकणाऱ्या वस्तूसाठी आपण जे धाव घेतो आणि तिचे हाव ठेवतो आणि त्याच्या चित्तात त्यांना धारण करतो आणि त्या पदार्थाला खोट्या धारण केल्यावर खरा परमात्मा दूर जातो. हे समीकरण आहे की ज्यामुळं आपण खोटच आत टाकले. देह खोटा, प्रपंच खोटे, विषय खोटे, सगळं खोटं. पण सगळं खोटं असताना खोट्यामध्येच आपण आहे का खऱ्याची ओळख आहे का खऱ्या बुद्धी आहे हे जेव्हापर्यंत कळत नाही ते भक्ती पूर्ण होत नाही. पहिली भक्ती आहे जे वेदांत शास्त्राची भक्ती अंतिम टप्पा आहे, अद्वैताची भक्ती. तेव्हा जीवाच्या शिवाचा अंतर संपला जातं ते ज्ञानानं, श्रवणानं, अध्यात्मानं, संत कृपेनं, शरीराच्या तपानं आणि अधिभौतिक आध्यात्मिक अधिदैविक त्रितापाचा दोष निवारण केल्यावर आपण पुढे सरकतो आणि तेव्हा आपण परमात्म्याच्या सोबत जातो. श्रवणानं एक होतो महावाक्यानं. बुद्धी आणि परमात्मा एकत्रच आहेत, पण भिन्न तुम्ही केले देवामुळं. जगत दृष्टीमुळे, दृष्टी जगताची, भगवंताची दृष्टी नाही. दृष्टी म्हणजे दिसणं, कळणं, अनुभव. दृष्टी म्हणजे नजर, दृष्टी म्हणजे कळणे, दृष्टी म्हणजे ज्ञान. देवाची नजर येणं, देवाचं कळणं, देहाचं कळणं, जगताचं कळणं, तिन्ही कळणंच आहे. देह बी कळतो बुद्धीला, जगतही कळतं, परमात्मा बी कळतो. पण जेव्हा तिला परमात्मा कळतो तर ती पण वापस येत नाही. लक्षात ठेव. तसं गंगा वाहत वाहत जाते समुद्राकडे. ती पहिलं स्थान ठेवते का? त्या गावातून त्या गावात गेली. आपण नर्मदा परिक्रमा करतो तर ती अन्य गावाला ओलांडून 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 समुद्राला जाते. मग पहिलं गाव धरून बसते का? पुढे वाहते. तसं देह हे गाव सोडून गेल्यानंतर, विषय भावना टाकल्यानंतर, वृत्तीनं विषयाच्या आकाराला सोडल्यानंतर तिचा विकार जातो. आकार आणि विकार हा एकत्र राहतो आणि निर्विकार आणि परमात्मा एकत्र असतो जीवात. दोन गोष्टी लक्षात ठेवा, आकार आणि विकार एकत्र. जेव्हा बुद्धीला आकार दिसतो ती पोटेला, विकार होतो तो भेदानं, निराकार लांब जातो तुमच्या दोषानं. परमात्म्याची ओळख थांबते तुमच्या वासनेनं आणि परमात्मा प्रगट होतो ब्रह्मज्ञानानं आणि ब्रह्मज्ञान मिळतं भाग्यानं आणि भाग्य मिळतं पुण्यानं. म्हणून सतत पुण्याची धार तेवढ ठेवायची. जसं देवापाशी देवा तुम्ही तेवढ ठेवता तसं पुण्य सतत करत राहायचं, जेवढं जमल तेवढं. आज पुण्य झालं नाही असा दिवस नाही ना मावळ्याचा.
नामस्मरण करा, दान धर्म करा, ज्ञान करा, दान करा, नाम करा, चिंतन करा, आणि सगळ्यात पुण्यचिंतनाचे लाखपट पुण्यचिंतनातून प्रगट होतं. एका क्षणामध्ये कोटी यज्ञ. सांगा तुम्ही कोणतं कर्म देणं तुम्हाला किती कष्ट केलं तरी एवढं मिळत नाही. आत्मचिंतनाच्या एका क्षणामध्ये कोटी यज्ञाचं पुण्य तुमच्या खात्यात जमा होतं. मग सांगा तुम्हाला एक यज्ञ तरी घडतो का आयुष्यात? मग श्रवण किती अपरंपार आहे, कर्म किती कठोर आहे, उपासना किती दुर्धर आहे, हे कळायला पाहिजे. सांगितलं तरी उपासना दुर्धर आहे, अवघड होत नाही मग ती देवाची. भक्ती प्रेमात, भक्ती म्हणजे प्रेम. प्रेम देहाला, जगाला, नात्याला, पोराला, बायकोला, घराला, दाराला सगळं संपवून टाकलं तुम्ही. शिल्लक कुठे तुम्हाला प्रेम द्यायला देवाला? बरोबर आहे का चूक आहे? जेव्हा जे प्रेम आपण भगवंतावर करतो त्याला विसरत नाही, त्याचं नाम टाकत नाही, त्याचं प्रेम कमी होत नाही, आणि नंतर त्याची ओळख आपण सोडत नाही. आधी प्रेम आहे, आधी नाम आहे, नामानंतर प्रेम आहे, प्रेमानंतर ओळख आहे, ओळखीमध्ये ऐक्य आहे, ऐक्यामध्ये आत्मानुभूती आहे, आत्मानुभूती म्हणजे मोक्ष. त्याचीच अनुभूती येणं. परमेश्वराची अनुभूती येते ते ज्ञानानं, आणि अंतःकरण स्वच्छ होतं ते कर्मानं, आणि अंतःकरण स्थिर आणि पवित्र होतं ते उपासनेनं. मग आता आपण काय करायलो आणि सतत मरेपर्यंत कर्म करायलो त्याची ओळख नाही. सतत कर्म करणाऱ्याला ओळखीपासून दूर आहे. बरोबर आहे? उपासनेला करणारा ज्ञानाच्या जवळ चालला. मग कर्म करायचं सतत, उपासनेत राहायचं का ज्ञानात यायचं? ज्ञानाचा अधिकार खूप उंच आहे, त्यामुळे इकडे लोक येत नाहीत. नाही येत, आले तर टिकत नाहीत, टिकले तर कळत नाही, आणि कळालं तर अज्ञान राहत नाही, उरतच नाही. म्हणून सांगा तुम्ही आपल्या पाठाला 7-8 वर्ष वाढली. कोण वाढले साधक? युट्यूबचे वाढले. आपल्या बा कसं एक पण करतात पटकन काढून. पेन असतं, त्याला सण असतात, वार असतात, ओळखाची तगमग आहे, कर्माची तगमग आहे. तसे ज्ञानाची तगमग नाही, जगमग नुसते दाखवायसाठी. आज जगाचे चालले ते सगळं झगमगच आहे ना. तगमग कुठे आहे? तगमग जे व्हावं, का साईत प्राण व्हावा म्हणतेच ना तो बरा आहे. पाण्याने मासोळी तुका त्याचा तळमळी. पाण्यातून काढल्याचा कसं तळमळतो, तसं त्या भगवंताच्या भेटीसाठी प्राण तळमळ व्हावा, त्याला अधिकार, त्याला साधत म्हणून. आता न ऐकल्यापेक्षा कुणीच ऐकणार नाहीत, कुणीच काय करत नाही. त्यापेक्षा वास्त्रात लंगड्या गाया चांगल्या, 17 खाडे 56 खाडे. बऱ्याच बायका आता लिखाण करतात, त्याचं पण ऐकलं. 50 बाई माझी लिहिती वाचती, त्यांना आवडतं. श्रवण नसतं प्राण कासायचं होतो, तर मॅडम तसा कप्प नसतो. त्यांचा काय साध्य, काय सिद्धता, काय सिद्ध पुरुष म्हणजे महात्म्य आणि देवाच्या पुढे मोठी त्याची किंमत देवापेक्षा जास्त आहे. कारण तो त्या पदावर आहे, आणि देव मायेच्या पदावर आहे. मायेच्या आतून प्रगट झालाय, तो साकार झालाय, आणि मायेला पास करून तो पुढे गेलाय. तो निर्विकार परमपद परब्रह्मा झालाय. कुठं समजते कोण देव आहे, कोण संत आहे, कोण जीव आहे? जीव हा अविद्येच्या अधीन आहे, देव हा मायेच्या अधीन आहे. मग दोघं जर अधीन आहे तर सेम टू सेम. त्याला उपाधी आम्हाला उपाधी, त्याला जगताचं कार्य आम्हाला प्रपंचाचं कार्य. त्याला सुख दुःख होते का होते? महाभारतात रडलंय का ते? भक्तासाठी रडलेलं आहे का? नाही का रडलं? रडतं ते किती तू मुलासाठी रडले नाही का? रडलं. मग आम्ही रडतो तर तू बिघडतो. तू भक्तासाठी, आम्ही प्रपंचासाठी. तू उपाधीतून बाहेर आला, आम्ही अविद्येच्या सोबत अविद्ये म्हणून प्रगट झालो. तुझा आणि माझा अधिष्ठान एक आहे. तू ब्रह्मचैतन्य, आम्ही कुठंच आहे. दोघाचा आधार एक आहे, उपाधी भिन्न आहे. चैतन्य एक आहे, कुठं दोन आहे रे तू विठ्ठला? म्हणून तू माझा आणि मी तुझा हा भाव संपला. तूच मी हा भाव प्रगटला, तोच मी. समजावं लागतं भक्तीची शक्ती, ज्ञानाची युक्ती. भक्तीची शक्ती, ज्ञानाची युक्ती, आणि परमात्म्याची प्रतीक. कळावं लागतं प्रगत. मोठे मोठे श्लोक घेतले, ह्या केलं, लोकांना भुलविलं म्हणजे वेदांत नाही, म्हणजे श्रवण नाही. तो कोणाही बेटा बहिरंग येते. असं व्हायचं, बोलायचं, डुलायचं, हालायचं, बहिरंगाचा पाऊस येते, अंतरंग नाही.
जिथे अंतरंग आहे तर त्याला प्राणातून सलाम आहे. बरोबर आहे का चूक आहे? कारण अध्यात्म म्हणजे काय? आत्मस्वरूपाची बुद्धीमध्ये प्रतीती येणं, तिला देहभाव तिला टाकणं आणि अविद्या तिनं संपवणं, विकारातून बाहेर येणं आणि वृत्ती निराकार होणं, हे अध्यात्मशास्त्राचं फल आहे. अध्यात्म काय देतच काय? परमसुख देत, परमात्म्याची ओळख करून देतं, जीवाशिवाचं मिलन होतं, देहभावाचं नातं संपून जातं आणि लिंगदेहाचा नाश होतो. परमात्म्यापाशी परमात्मा हा प्रगट होतो. देहाच्या विठ्ठीवर तो विठ्ठल आहे तर तिथला विठ्ठल इथंच असतो, पण ते माहित नसत. विठ्ठल लांब नाही, त्याच एक रूप मोळीत आहे आणि ते तिथं आहे आणि दोन्ही एकच आहे आणि ते वेगळीच आहे. ह्या जेव्हा भाव जागा होतो तर त्याला आत्मभाव म्हणतात. आणि देह वृत्ती देहाकडे असते तर देहभाव. वृत्तीने कुठं जावं, वृत्तीने काय करावं, वृत्तीने काय टाकावं, वृत्तीने वैराग्यात थांबावं, तिने उपासनेला संपवावं, तिने कर्माला विहित करावं आणि तिनं त्या कर्माला सोडून पुन्हा कर्म रहित व्हावं. करून मुलीकडे जातो, दागिना देतो, कन्यादान करतो, आपलीच असतो, त्यांना देतो, तिच्यावर आपण पुन्हा सत्ता ठेवत नाही. तसं देहावर सत्ता ठेवायची नाही. तुमचीच पोरगी ना आहे ना गोपा, तुमची सत्ता आहे का? आता त्यांच्या सत्ता अधिकार त्यांचा आहे का? तुमचा नाही. तसं जेव्हा श्रवणामध्ये आपण येतो तर अंतःकरणावर अधिकार गुरुचा असतो. आपण त्यांना समर्पित केलं असतं अंतःकरण, तेव्हा ते अंतःकरणाचे भगवंताकडे येतात. हे साधकाला कळावं लागतं. मुलगी दिली ना तर तुमची होती, पण त्यांना दिली. कारण संसारामध्ये अस्तित्व स्त्रीचं इथं नांदूनच आहे, नांदून सोडून नाही. तसं वृत्तीनं नांदावं आपल्या आपल्या घरात स्वरूपाच्या, आणि पोरीने नांदावं आपल्या आपल्या दारात. सुख आहे वृत्तीनं राहावं स्वरूपाच्या घरात आणि पोरीनं नांदावं आपल्या आपल्या दारात. तर तिची शोभा आहे. खरंय का? तर मायापासून नाव आहे तर मग मायापाला कलंक आहे. ड्रायव्हर तलाक तुमच्या पुस्तकामध्ये आकडा माहिती की नाही? हो माहित आहे ना, 50च्या वर चाललं. नाही 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 सोबत आहे, ब्रह्मविद्या सोबत आहे. आज आपला समाज किती रसात राहायला चाललाय, त्याचे धर्म बुडायला. मला लोकांचे फोन येतात, तुम्ही सांगा पाठात, तर मी भेऊन बसते गपचूप. कारण लोक हजारांवर बोलतात मला काहीच हा पण सुधारतील थोडं तर तुम्ही सांगा. सुरुवात झाली सुरुवात आणि करणार ते बापट त्याला होणार त्याच्यात विधी किती. आपण काय काय करणार? भगवंत तमाशा बघायला तर आम्ही कोण? बरोबर का चूक आहे? जास्त लोक तिकडेच आहे, खूप तिकडे. फक्त 25 वर्षाच्या काळामध्ये फरक पडलाय. 25 वर्ष अधर्म सगळा आलाय. मग नाश करायला भगवंत येणारच आहे. ते काय तुम्ही विसरूच नका. बघा पाऊस, रात्री पाऊस होता इकडे. हो तिकडे पण भरपूर आहे. तुम्ही सांगा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पाऊस असते का? मे महिन्यात पाऊस, मे पासून पाऊस चालू. बोलतात मला तुम्हारे पापो का फल आहे बघो. कारण तिथं माय बापाला किंमत नाही, पुण्य बंद झालं, पाप आती झालं, कर्म बाजूला गेलं, पापाचं जळ तयार झालं. कशामुळे? फक्त श्रवण नाही, बोध नाही, साधू नाही, संत नाही, ग्रंथ नाही, पोरगण हसते, पोरगीन हसते. आई वडील संस्कार दिला नाही, संस्कार परमार्थ बाजूला गेलाय आणि नाटक समोर झाले. सगळ्या ठिकाणी शिवबाज आहे. लग्न असू द्या शो लागते. बघा तिथे शो शिवाय लग्न तर सगळा शो, कॅमेरे, फोटो, झिकझाक 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 झिकझाक. स्टेजवर डान्स होता कधी? आपल्या काळात स्टेजवर नाचते का बायका? ते लोक मंडळ पुढे बसतो, त्या ठिकाणी तो वधू आणि वर, त्या ठिकाणी लक्ष्मी नारायण असते. त्या विधीने त्यांना संकल्पना ती लक्ष्मी म्हणतो ना आपण, लक्ष्मी पूजन का करतो तर ते विधीने ती लक्ष्मी होती, हा वर नारायण असतो. आणि त्याला घरी पूजन केलं मग मोकळे होतात. त्याच्यावर डान्स केला ते बी नाचत नाचणारच, संत ते नाचणार ते बी नाचणार. तो आपला विषय नाही.
ऐका जो अविद्येची या चिन्हिया गुंडुनी जीव बाबुलिया खेळवती से तिगुनिया अहंकार रज्जु अहंकार रज्जू तिगुनिया खेळवितो तिगुनिया अहंकार रज्जू जीवरूपी बाहुल्याला तीन गुणाचा अहंकार त्या जीवरूपी बाहुल्याला खेळवितो आपल्या दोरीवर तालावर नाचतो अहंकार रूपी रज्जू म्हणजे त्या बाहुल्याच्या गळ्यात दोऱ्या बांधल्या आणि ती अविद्या त्या दोरीवर त्या जीवरूपी बाहुल्याला नाचवायली आणि जीव तसा नाचायला. किती छान बापरे जीवरूपी बाहुल्या आपण त्याच्या गळ्यात बांधले तीन गुणाच्या दोऱ्या रज्जू त्या बाहुल्याच्या गळ्यात तीन गुणाच्या दोऱ्या बांधल्या आणि ती माग अविद्येतून तीन गुण उत्पन्न झाले आणि ती अविद्या त्या तीन गुणाच्या तालावर जीवाला नाचवायली रडवायली हसवायली शोका करायली जगताकडे न्यायली देहामध्ये ठेवायली वासनेत रंगवायली पदार्थाला भुलवायली आणि वृत्त्या त्या वाईट मार्गाकडे गेली. जगताकडे म्हणजे वाईट आहे देहाकडे म्हणजे वासना आहे आणि भगवंता प्रवृत्ती जाणं म्हणजे कल्याण आहे. तीन ठिकाणी वृत्ती अविद्येमुळे एक जगताकडे एक देहाकडे आणि एक वासनेकडे भोगाकडे आणि जेव्हा ती तिन्ही संपत तर अविद्या जर मेली तर तीन गुण पण बाजूला गेले रज्जू जर बंद जळून गेली आणि मग जीवरूपी भावली नाही झाली ती शिव झाली मग अहंकार गेला दोऱ्या तीन गेल्या तीन गुण संपले अविद्येचा नाश झाला आणि जीव शिव झाला. कोणीच नाचवित नाही कोणाला पाठ रंगणारी वासुदेव साष्टांग दंड आपण मोठ आपण ऐकतो पण अनुकरण नाही तसा निश्चय नाही तसं त्या भगवंताचा बुद्धीला सहवास नाही आणि देहाचा वृत्ती सहवास टाकतच नाही तोपर्यंत अविद्या जिवंत आहे तुमची. आणि जेव्हा अविद्या मेली बुद्धी ब्रह्म झाली शिवाची ओळख झाली वृत्ती रामात विलीन केली आणि जगताची भ्रांती धुतल्या गेली वासना नाही मानी वृत्ती राम झाली ती मोक्षाची स्थिती देण्यात आली. खूप सुंदर पाठ व्हायला 18वा खूपच छान शब्दच नाही वाटायला शब्द नाही आणि एवढं दगदग म्हणत सध्या बांधकामावरच त्या अडचण गुंडोनी जीव पाहुली अविद्येच्या चिंध्या गुंडाळल्या त्या जीवारूपी भावलीनं त्या अविद्येचाच कपडा घातला वस्त्र हे चिंध्या घातल्या आपण हे देहाला तसं अविद्या रूपया जीवरूपी भावलीनं अविद्येच्या चिंध्या गुंडाळून ती भावली नाचायली तालावर गुणाच्या मग हे अविद्येच्या चिंध्या गुण काढतात ती जीवरूपी भावलीला शांत करतात तिला ब्रह्मज्ञानाचं वस्त्र पांघरतात. सदृष्ट खरंच आहे काय काय अभंग इतके सुंदर आहेत ना. तुम्ही संत माय बाप कृपा काय शब्द आहे तुकोबांचे तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिमान अवतार तुम्हा धराया कारणी उद्धराया जन जड जीव. संत माय बाप तुम्ही आलात ते आमच्यासाठी आलात तक्षत बोलायला वेद सांगायला बुद्धीचा भ्रम पुसायला अविद्येला लाखो जन्माची कोटी जन्माच्या अविद्येला जाळून भस्म करायला तुम्ही मायबाप ह्या मायबापाने जगात आणलं आणि ह्या मायबापाने जगताचा अभाव केला. दोन्ही श्रेष्ठ आहे जगतात यायला आणि बंधन टाकायला स्वरूप स्थिती भोगायला आत्मानुभूती घ्यायला आणि जो जगतचा दृश्य सोडून द्यायला संत शिकवतात. जगतात मायबाप आणतात आणि कर्म भोगायला लावतात प्रारब्ध समोर येतं आदृष्ट भोगावं लागतं वृत्ती त्या दृष्टानुसार तुमच्यासमोर सुख दुःख आणती आणि संत त्या वृत्तीला भगवंताकडे नेतात. तिथं प्रारब्ध नाही देहभाव नाही जगत नाही कुठलंच काय उरत नाही ते संत आहे. आम्हाला तुम्हाला बोलायचंय मी बोले सांगते मग तुम्ही माझ्या समोर करा तुम्ही तळमळ करून घरी आल्या सातच्या आधी प्रारब्ध
ते तुमच्या कर्माने केले बरं वाईट. याचं तुम्ही पुण्य करता, याचं पाप करता. पुण्य छोट्या भोगासाठी उपाधी लागती आणि पाप भोगाला उपाधी लागते. मग पुण्य काय कामाचं आणि पाप काय कामाचं? कारण दृष्टीला देव आहे, त्याला पापही आवडत नाही, पुण्य आवडत नाही. तुम्हाला पुण्य आवडतं ते पण कामाचं नाही. करणं आणि सोडणं ते पुण्य नाही. ते करणं आणि कर्तव्य करणं, कर्माचं पालन करणं आणि त्या कर्तव्यात अभिमान न धरणं, कर्तेपणा सोडणं आणि त्या कर्तव्य करत राहणं, त्याला म्हणतात कर्मातून बुद्धीला बाहेर ये. जेव्हा ती कर्मातून बाहेर येते, तिला काही राहायला जागा लागती, तेव्हा ती भगवंताकडे जाती आणि भगवंत तिला आत घेतो, तेव्हा मोक्ष पद देतो. म्हणून अकर्तेपणा आणि अभक्तेपणा सुरू होतो आणि पाप पुण्य बंद होतं, अज्ञान नष्ट होतं, परमभाव स्पष्ट होतो आणि उपाधीचा निराश होतो, जगताचा वाद होतो आणि त्या ठिकाणी लक्ष लक्षित होतं. त्याला म्हणायचं मोक्ष. नाना जन्मातलं कोटी जन्मातलं पाप तुम्ही भोगतच राहणार, पाप भोगतच राहणार. पाप म्हणजे ही सगळ्याश्वरी, सुख पुण्य म्हणजे ही ऐश्वर्य, पोरं पोरी संतती संपत्ती हे फल देतो देव तुम्हाला. पुण्याचं फल स्वर्ग फिरग काय चंद्रलोक इंद्रलोक ब्रह्मलोक माती दगड, त्या लोकांच्या पुन्हा खरं यायचं. म्हणून पुण्याची पावती सर तवेच मग लोक येतील महागारी. मग पुण्य संपला तरी पुन्हा जन्म आहे आणि नरक संपला तरी पुन्हा जन्म. मग जेव्हा पापही नको आणि पुण्य, मला काय पाहिजे? मग तुला माहिती, तुझी ओळख दे, तुझी एकता दे, तुझी जाणीव दे, तुझी प्राप्ती दे, तुझी प्रतीती दे, जीवन मुक्ती दे, असत्य सोडून दे, असत्य संपावी, विरक्ती भोगावी, वैराग्यात बुद्ध यावं आणि तुझा अनुभव आम्ही भोगावा, देहाचा अनुभव त्यागावा, जडाचा संबंध सुटावा, परमात्मा मला भेटावा, मुक्तीचा प्रसंग यावा आणि ह्या क्षणात ह्या देहातच तुला वृत्तीने स्पर्श करावा. हे तुला मी मागायनी पांडुरंग, हे तुला द्यावं लागल. हीच माझी महापूजा आहे. दूध दही घातलेली ती पूजा आहे आणि महावाक्याचे श्रवण केलेली माझी पूजा आहे आणि आमची रोज पूजा आहे. आमची पांडुरंगाची रोज पूजा आहे, महापूजा आहे. ती दयादुराची आहे आणि आत्मचिंतनाची आहे. ज्याला डोकं असेल त्याला कळल, ज्याला मेंदू नसेल त्याला कळणार नाही. का जेव्हा त्या भक्तीतूनच घडावं लागतं ज्ञान. आपल्याला माहितीच नाही, कुणाला माहिती आता सांगायला पण हे सगळं माहिती. मग पुण्य का तयार होतं हा जर मला प्रश्न दिला, तुम्ही लोक जरा नवीन आहेत, तुम्हाला समजत नाही, प्रश्न कसे करा. आपल्याला संशय येतो ऐकताना. आता मी म्हणलं पुण्य नको, तर पुण्य नको कसं, पुण्य थांबाव कसं, पुण्य होऊ देऊ नये कसं, हे तुम्ही मला करा. पण कसं असतं बेटा, तेवढं नाही, तुमचं श्रवण तितकं नाहीये. प्रफुल्ल प्रवीण प्रगल्भाचा प्रवन की ज्या ठिकाणी आयुष्य तरुणा दान द्यावं, देहाचा विनोद श्रवणासाठी, बुद्धीचं वैभव श्रवणासाठी, आयुष्याचं तप मोक्षासाठी आणि हे मस्तक साधूच्या चरणासाठी. अन्य ठिकाणी झुकणारच नाही, कारण ते माझे तारणहार आहे. प्रपंच किती चांगला म्हणलं तरी कुठे ना कुठे तो उसवला जातो, कुठेतरी कमी पडतो, कुठेतरी सुराख असतं, ते पाण्याचं पाणी आत येतं. जेव्हा नाव पाण्यावर चलती तर सुराख असतं पाणी मध्ये येतं आणि पाण्यानं पुन्हा नाव खाली पाण्यात जाते. तसंच ते डगमग डगमग नाव आहे. म्हणून तुमचा प्रश्न जर असा आला असता, तुम्ही म्हणतात आम्हाला पुण्य नको आणि पापही नको. ठीक आहे, पाप करणार नाही आम्ही, आम्हाला कळतं वाईट वागणं म्हणजे पाप आहे आणि चांगलं कर्तव्य पुण्याचं, चांगलं विधीनं करणं, दानधर्म करणं, सगळं चांगलं होणं, हाताने सत्कर्म करणं हे पुण्य आहे. मग आम्हाला ते नको म्हणजे कसं? पुण्य तर आम्ही करत राहणार, पाप नाही म्हणलं करायचं काय आम्ही? पुण्य तर होत राहणार ना. पाप नसेल तर पुण्य असतच आणि पुण्य नसलं की पाप असतच. हे वृत्तीचा धर्मच आहे. ती वृत्ती पाप तरी करते, तरी पुण्य तरी करते. मग आम्हाला दोन्ही टाकून पुढे कसं द्यायचं आम्ही? त्याचं उत्तर असं आहे की जेव्हा कर्म होतं जीव येतात की तो अहंकार जीव भावल्याला खेळवितो आणि अहंकार म्हणजे दोरी. दोरी म्हणजे 3 प्रकारची, सत्वाची दोरी, रजाची, तमाची दोरी. जरी पोती वाचली, जरी दानधर्म केला, जरी महापूजा केली तर मी केली हा भाव मनात राहतो. ते मन कर्मातच राहतं, करते पण डोक्यावरच येतो, पुण्याचं वजच तयार होतं आणि ते भोगायला पुन्हा जीव काढी घ्यायचं. तर तेव्हा काय केलं आता तर मी येतेच नाही, ते संपत ज्ञानानं.
मी ब्रह्म आहे ही अनुभूती आल्यानंतर कर्म मी कुठे? जेव्हा मी ब्रह्म आहे हा निश्चय झाला तर मी कर्म केलं कुठं अनुभव आला? जेव्हा जीवाशिवाचा भेद होतो, महावाक्याचा लाभ होतो, परमात्म्याचा आविष्कार होतो, वेदाचा परिमाण होतो आणि ब्रह्मविद्या हृदयात जाती आणि अविद्या जळून खाक होती, तेव्हा ती परमशक्ती जागी होती, ती श्रुती माता हृदयात येते आणि तेव्हा ती श्रुती त्या भगवंताचा आणि बुद्धीचं मिलन करून देते. तो वेदो नारायण, तो त्या भगवंताला आणि बुद्धीला एकत्र करतो. तेव्हा अहंभाव संपूर्ण सोमभाव येतो. तर कर्माचा करता कोण राहतो? अकर्ता तयार होतो आणि केलेलं कर्म बाजूला जातो, पुण्य स्थगित होतं, थांबतं आणि त्या पुण्याच्या द्वारे तो जीवात्मा परमात्मा बनतो. त्या पुण्याचं का फळ इकडे येतं. पण मग याच्यात पहा तुम्ही आता ते काय केलं तर मी बाहुल्या रूपी जीवाला एक बाहुली रूपी जीव आहे, जी भावल्या त्या हा जीवरूपी भावल्या, त्याला 3 गुणानं बांधलं. कोणी सत्वात गेलं, कोणी रजानं बांधलं, कोणी तमाच्या दोरीनं बांधलं. अहंकार रज्जू नाकवितो सांगितलं माऊलीनं. पण तो अहंकार रज्जू जो आहे तो अविद्येतून उत्पन्न झाला आणि अविद्येचं प्रकृती त्याने मिळली. मग 3 गुण भस्म झाले, जीवभाव संपला, शिवभाव प्रगट झाला. आणि कोणता गुण नाचून आम्हाला? गुणच संपला ना. जीव संपले, भावली शिव झाली. कर्तेपणा गेला, अकर्तेपणा आला. कर्म बाजूला गेलं, वृत्ती भगवंताकडे आली. कर्माला कोण शिवलं? कर्म होत राहत, प्रकृतीचे गुण येत राहतात, पण गुणरहित विकार रहित कर्म होत. कर्म होताना त्या कर्मात मन असतं, कारण ते मन राम असतं. कोण करताय? गुणानं केलं, गुण मी नाही. कर्म झालं ते माझं नाही, ते बुद्धीमध्ये रमतच नाही. मी केलं वाटतच नाही. अविद्या थांबतच नाही, ब्रह्मविद्या संपतच नाही, कर्तेपणा शिवतच नाही. कारण तो शिवात्मा झाला. हृदयामध्ये अकर्तेपणा प्रगट झाला, ब्रह्मभाव जागा झाला, कर्मभाव बंद केला. हा गुरुनं प्रसाद दिला. आत्मभाव म्हणते त्या बुद्धीला. ती बुद्धी ब्रह्म झाली. तिला कर्म माहित नाही, तिला देह माहित नाही, तिला जगत माहित नाही, तिला पाप माहित नाही, तिला पुण्याची आग नाही, आवड नाही. तिला फक्त भगवंतात विलीन होण्याची जी तिची शक्ती आहे, हृदयाची भक्ती आहे. तिला फक्त एकच पाहिजे होतं, परमधाम. ती परमात्म्यामध्ये विलीन झाली. मग कर्मामध्ये कुठं राहिली? जेव्हा ती परमात्म्यामध्ये एकरूप होती, कर्मात राहते का? जेव्हा जी बुद्धी कर्मात्म्यामध्ये असते, कर्मात असते आणि कर्माचा संबंध धरते, तर भगवंताचा संबंध असतो. जेव्हा भगवंताचा संबंध असतो तर कर्माचा संबंध नसतो, पण पाप पुण्याचा आविष्कार नसतो. आणि त्या ठिकाणी पाप पुण्य थांबलेलं असतं. ते संताचं जीवन असतं, संताचं महानकार्य असतं. संताच्या मध्ये ब्रह्मभाव जागा असतो, जीवामध्ये देहभाव जागा असतो. त्यामुळे जीव अविद्येच्या अधीन आहे आणि संत ब्रह्मस्वरूपाच्या विलीन आहे. भक्ती करा. आम्ही म्हणत नाही तुम्हाला भक्ती करा. काही लोकांना माझ्यावर संशय येतो, तिला फक्त ज्ञानाचं आवडतं, तिला ज्ञानाचा अहंकार आहे, तिला भक्ती माहित नाही. आता जीवाचं रान करून पळते हे लोक, त्यांच्या गळ्या पट्ट्या बांधल्या. आता जेव्हा हार होते रात्री 12-1 वाजता, ती भक्ती नाही का? मंदिरात पळते, भक्ती नाही का? काय लोक मूर्ख लोकांना बोलून फायदा नाही. तर प्रगट आहे तुझं ज्ञान कसं आहे? तिथं अहंकार नष्ट झाला, आत्मभाव जागा झाला आणि वृत्ती भगवंतात विलीन केली, भक्ती श्रेष्ठ झाली. त्याच भगवंतानं आपल्यामध्ये घेतलं. आता भक्ती कोणती राहिली करायची? मूर्खाचा बाजार असतो, मूर्खाचा बाजार. आणि मग आणि लोकांना ऐकायचं बोलायचं, टक 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 टक. कळत नाही, तपश्चर्या नाही, श्रवण नाही आणि संसार संपलेला नाही. चलबिचल वृत्ती असते बेटा. न संसार धड्यांचा न परमार्थ धड. हे बी ओढितो आणि हे बी ओढी तोडितो. संसार तोडितो आणि संत ओढितात आणि मध्ये रगडतात. चालतात अंगाचं ओढून घासून घासून संसाराचा काढ सोपय का? बोलणं सोपं असते बेटा. वैराग्य, ती साधना, ती तपश्चर्या, साधूच्या संगती, श्रवणाची भक्ती आणि परममुक्ती सोपं नसतं. घरी बसून ज्ञान मिळतं का? सांगा ना. आपल्या बुद्धीनं आपला हे भवसागर तरता येतं का? अहम ममतेच्या लवड सवडी, अहम ममतेच्या लवड सवडी, न पावती मातेची पापुडी. म्हणून मी धावून आलो होते दुथडी.
उचल छाती झालं त्याच्यात खूप चिंतन केलेले हळूहळू ठेलाच काहीतरी आहे त्याच्या आल्यामुळे ठेला जन्म आणि मृत्यू त्या सागरामध्ये घोटाळा घ्यायला मग ते वरी आलाच नाही ह्या काठावरून त्या काठावर गेलाच नाही दुथडी म्हणजे नदी वाढणारी पहिला काठ धर्मशास्त्र दुसरा काठ वेदांत शास्त्र जन्म मरणाच्या दुथडी म्हणजे नदी वाहती ठवळून ठेला पुष्कळाला वरी आहे पुष्कळाला म्हणून तर वेदांताचे चिंतन सद्गुरूची संगत आणि बोध आणि वेद त्याच्या हृदयात नांदतात ते मन राम बनतं त्याच्या हृदयात संसार नांदतो त्याचं मन काम बनतं त्याच्यामध्ये काहीच नाही तो बेकामी येतो आणि जातो रिकामाच येतो जरा तुम्ही सांगा आज मागच्या पिढीत बघा जाऊन तुम्ही 50 वर्षाखालच्या खूप वया तेतो अनुठव माता मरणा वाचवली सर्वथा जरी मेले तरी माझा मस्तक त्या संतापासून निघणार नाही तेथून अनुठव माता मरणा वाचवली सर्वथा काहीतरी पुण्य असं इकडं खेचलं त्या जन्मात तेच होतं त्यांना संत चरण राज लागता सहज वासनेची बीज जळणी जाय वासनेचे बीज जळणी जाय मग राम नामी उपजे आवडी सुख घडघडी वाढू लागे सुख घडघडी वाढू लागे कंठी प्रेम लाटे नैनी निरलोटे कंठी प्रेम लाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे राम रूप हृदयी प्रगटे राम रूप मल राम नामी उपजे आवडी कधी आवडतं त्या होती की जेव्हा संत संतांच्या लागले सहज संताचा पायाची धूळ लागल्यावर राम नामात गोडी येते मरण किती जाऊन कळलं आणि भक्ती नाही तुला आहे ना बसत नाही माहिती चला कोणी बोलू नका